Hello friends, you are welcome in my EGS Physics channel. मित्रांनो, हे जे फिजिक्स विषयाचं जे चॅनल आहे याच्यामध्ये जे लेक्चर्स आहेत ती तुम्हाला कशी वाटतात? तुम्हाला जर आवडत असतील तर याला लाईक करा. आणखी लेक्चर्स पाहिजे असतील तर त्याला सबस्क्राईब करा आणि जर आवडत नसतील तर कमेंट बॉक्समध्ये त्याचं कारण लिहून पाठवू शकता, जेणेकरून याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आम्हाला सुधारणा करता येते. ओके, आता हे जे आपलं लेक्चर आहे हे चौथं लेक्चर आहे. याच्यामध्ये आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हविषयी चर्चा करणार आहोत. हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत त्याचा जो स्पेक्ट्रम आहे तो त्याच्याविषयी आपण थर्ड लेक्चरमध्ये डिस्कशन केलेलं होतं. आता याच्या पुढचं जे लेक्चर आहे, हे चालू जे लेक्चर असणार आहे, याच्यामध्ये आपण याचं जे क्लासिफिकेशन आहे, ग्रुपिंग आहे, त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत. आणि त्याच्यानंतर PPTच्या सहाय्यानं याच्याविषयी जादा माहिती आणि सविस्तर माहिती घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण क्लासिफिकेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज हे पाहणार आहोत. आपण पाहिलेलं आहे स्पेक्ट्रम म्हणजे काय, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची त्याच्या फ्रिक्वेन्सीच्या किंवा वेव्हलेंथच्या क्रमानं मांडणी करून त्याचं वेगवेगळ्या गटामध्ये विभागणी करणं, त्याचं ग्रुपिंग करणं. आता जे जे वेव्ज समान प्रॉपर्टीज दाखवतात त्यांचा एक गट करून त्यांना विशिष्ट अशी नावं दिलेली आहेत आणि त्यानुसार असे गट तयार झालेले आहेत. त्याच्यामध्ये हा रेडिओ वेव्ह, त्याच्यानंतर मायक्रोवेव्स, इन्फ्रारेड, व्हिजिबल लाईट, अल्ट्राव्हायोलेट रेज, एक्सरेज आणि गॅमा रेज. आपण ह्या सगळ्याशी परिचित आहोत, पाहिलेलं आहे. रेडिओ वेव्ज हे प्रत्येकाचं आपण सेपरेट पाहणार आहोत. याच्यामध्ये रेडिओ वेव्ज म्हणजे काय, त्याच्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज, त्याच्यानंतर त्याचे युजेस, प्रत्येक वेव्हचं या पद्धतीने आपण चर्चा करणार आहोत. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे जे प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार म्हणजे रेडिओ वेव्ज. द रेडिओ वेव्ज आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज अँड दे आर प्रोड्यूस्ड बाय स्पेशल लो फ्रिक्वेन्सी ऑसिलेटिंग सर्किट्स. म्हणजेच हे रेडिओ वेव्ज एक अशा प्रकारचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत की जे स्पेशल अशा लो फ्रिक्वेन्सी निर्माण करणाऱ्या ऑसिलेटिंग सर्किटपासून निर्माण केले जातात. आता हे ऑसिलेटिंग सर्किट्स म्हणजे काय आहे ते इयत्ता 12वीमध्ये म्हणजे पुढच्या इयत्तेमध्ये आपण पाहणार आहोत. साधारणपणे हे बनवण्यासाठी इंडक्टर्स, कॅपॅसिटन्स यासारखे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट वापरले जातात. नाव प्रॉपर्टीज ऑफ रेडिओ वेव्ज म्हणजे रेडिओ वेव्हची वैशिष्ट्ये काय काय आहेत. जी पहिली प्रॉपर्टी आहे, रेडिओ वेव्ज हॅविंग फ्रिक्वेन्सी रेंज 5 × 10⁻11 हर्ट्ज टू 8 × 10⁻10 हर्ट्ज. म्हणजेच रेडिओ वेव्ज या ग्रुपमध्ये येणारे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत त्यांची फ्रिक्वेन्सी 5 × 10⁻11 हर्ट्जपासून 8 × 10⁻10 हर्ट्ज या फ्रिक्वेन्सी रेंजमध्ये असणारे जे वेव्ज आहेत त्यांना आपण रेडिओ वेव्ज असं म्हणतो. या वेव्जची जी वेव्हलेंथ आहे त्याची रेंज आहे 6 × 10⁻⁻4 मीटर टू 10⁻5 मीटर. आता याच्यानंतर त्याची पुढची जी प्रॉपर्टी आहे ती अशी आहे की रेडिओ वेव्ज आर रिफ्लेक्टेड फ्रॉम आयनोस्फिअर. पृथ्वीचं जे वातावरण आहे त्याच्यातला वरचा थर म्हणजे आयनोस्फिअर. ते आपण पुढच्या काही लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर या आयनोस्फिअरपासून हे रेडिओ वेव्ज रिफ्लेक्ट होतात. नाव युजेस ऑफ रेडिओ वेव्ज. रेडिओ वेव्हचे उपयोग. पहिला जो उपयोग आहे
तो असा आहे इन वायरलेस कम्युनिकेशन, म्हणजे ज्या ठिकाणी वायर नाही अशा पद्धतीचं कम्युनिकेशन. आपण वायरलेस फोनच्या सहाय्यानं एकमेकाशी संपर्क साधू शकतो. पूर्वीच्या काळी टेलिफोनच्या वायर्स असायच्या आणि टेलिफोनमधून आपण एकमेकाशी संपर्क साधायचो. नंतर ह्या वायर जाऊन आपल्याकडे फोन आलेले आहेत, मोबाईल फोन. तर हे मोबाईल फोन कम्युनिकेशन ही वायरलेस कम्युनिकेशन आहे. टी व्ही ब्रॉडकास्ट अँड सेल्युलर फोन कम्युनिकेशन. टी व्हीचं जे ब्रॉडकास्टिंग होत असतं, टी व्हीचे जे कार्यक्रम आपण पाहत असतो, ही जे वेव्ज येत असतात हे सगळे ह्या रेडिओ वेव्ज या प्रकारचे आहेत. याच्या पुढचा उपयोग आहे रेडिओ ब्रॉडकास्टिंग. आता हे रेडिओ ब्रॉडकास्टिंग करत असताना 2 प्रकारे होत असतं. ते म्हणजे ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेटेड वेव्ह आणि दुसरं म्हणजे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटेड वेव्ह. आपल्याला माहिती आहे आकाशवाणीचं प्रक्षेपण जे आहे ते 2 प्रकारच्या वेव्हच्या सहाय्यानं केलं जातं. त्याच्यामध्ये काही आकाशवाणी केंद्र हे ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेटेड वेव्ह प्रक्षेपित करत असतात, तर काही आकाशवाणी केंद्र ही FM म्हणजेच फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटेड वेव्ज त्याच्यापासून प्रक्षेपित करत असतात. आणि हे दोन्ही प्रकारचे वेव्ज हे रेडिओ वेव्ज या प्रकारामध्ये मोडत असतात. आता वेव्हचं मॉड्युलेशन म्हणजे काय आणि त्याचे कोणते प्रकार आहेत ते आपण नंतरच्या काही लेक्चरमध्ये त्याचा अभ्यास करणार आहोत. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा दुसरा प्रकार आपण पाहतो आहे, तो म्हणजे मायक्रोवेव्ज. मायक्रोवेव्ज आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज अँड दे आर प्रोड्यूस्ड बाय ऑसिलेटिंग करंट्स इन स्पेशल व्हॅक्यूम ट्यूब्स कॉल्ड मॅग्नेट्रॉन्स अँड गन डायोड. हे जे मायक्रोवेव्ज आहेत हे सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह या प्रकारातले आहेत आणि हे तयार करताना इलेक्ट्रॉनिक सर्किटचा वापर केला जातो. त्याला ऑसिलेटिंग सर्किट असं म्हटलं जातं. नाव प्रॉपर्टीज ऑफ मायक्रोवेव्ज. पहिली प्रॉपर्टी म्हणजे फ्रिक्वेन्सी रेंज. मायक्रोवेव्हची फ्रिक्वेन्सी रेंज ही 5 × 10⁻⁹ हर्ट्झपासून 1 × 10⁻12 हर्ट्झपर्यंत आहे. दुसरी प्रॉपर्टी म्हणजे वेव्हलेंथची रेंज. मायक्रोवेव्हची वेव्हलेंथ रेंज जी आहे ती 3 × 10⁻⁻4 मीटर टू 6 × 10⁻²2 मीटर. या रेंजमध्ये असणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज त्यांना आपण मायक्रोवेव्ज म्हणतो. याच्या पुढची प्रॉपर्टी आहे मायक्रोवेव्ज ओबेज लॉज ऑफ रिफ्लेक्शन्स अँड रिफ्रॅक्शन्स. आपण ऑप्टिक्समध्ये वेव्हचं रिफ्लेक्शन, वेव्हचं रिफ्रॅक्शन, त्याचे रूल्स वगैरे सर्व पाहिलेले आहेत. अगदी त्याच पद्धतीनं मायक्रोवेव्हचं रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन या गोष्टी घडत असतात. व्हेन मायक्रोवेव्ज आर अलाउड टू फॉल ऑन मॅटर दे प्रोड्यूस हीट. याचा अर्थ असा आहे जेव्हा हे मायक्रोवेव्ज एखाद्या मॅटरवरती पडतात तेव्हा त्या पदार्थामध्ये म्हणजेच मॅटरमध्ये हीट निर्माण करतात. त्याच्या पुढची प्रॉपर्टी अशी आहे शॉर्ट वेव्हलेंथ मायक्रोवेव्ज कॅन पास थ्रू स्मोक, क्लाउड्स अँड रेन. हे जे मायक्रोवेव्ज आहेत ज्याची वेव्हलेंथ ही कमी आहे त्याला आपण शॉर्ट वेव्हलेंथ मायक्रोवेव्ज असं म्हणूया. हे मायक्रोवेव्ज स्मोकमधून पास होऊ शकतात, क्लाउड्समधून किंवा रेन म्हणजे पाऊस याच्यातून सुद्धा हे अशा पद्धतीचे मायक्रोवेव्ज पास होऊ शकतात. व्हेन मायक्रोवेव्ज आर अलाउड टू फॉल ऑन मॅटर दे प्रोड्यूस हीट. याचा अर्थ असा आहे जेव्हा हे मायक्रोवेव्ज एखाद्या मॅटरवरती पडतात तेव्हा त्या पदार्थामध्ये म्हणजेच मॅटरमध्ये हीट निर्माण करतात. त्याच्या पुढची प्रॉपर्टी अशी आहे शॉर्ट वेव्हलेंथ मायक्रोवेव्ज कॅन पास थ्रू स्मोक, क्लाउड्स अँड रेन.
हे जे मायक्रोवेव्ज आहेत ज्याची वेवलेंथ ही कमी आहे त्याला आपण शॉर्ट वेवलेंथ मायक्रोवेव्ज असं म्हणूया. हे मायक्रोवेव्ज स्मोकमधून पास होऊ शकतात, क्लाउड्समधून किंवा रेन म्हणजे पाऊस याच्यातून सुद्धा हे अशा पद्धतीचे मायक्रोवेव्ज पास होऊ शकतात. नाव युजेस ऑफ मायक्रोवेव्ज. मायक्रोवेव्हचे उपयोग. पहिला उपयोग आहे इन टेलिफोन ट्रान्समिशन. दुसरा उपयोग आहे इन सॅटेलाईट कम्युनिकेशन. तिसरा उपयोग आहे इन रडार. चौथा उपयोग आहे इन रिमोट सेन्सिंग. पाचवा आहे इन मायक्रोवेव्ह ओव्हन्स फॉर कुकिंग. आणि सहावा उपयोग आहे यूज्ड इन स्टडी ऑफ ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर स्ट्रक्चर. तर हे जे उपयोग आहे त्याच्यामध्ये जे कम्युनिकेशन आहे टेलिफोनमधलं कम्युनिकेशन त्याच्यामध्ये हे मायक्रोवेव्ज वापरले जाऊ शकतात. सॅटेलाईट थ्रू जे कम्युनिकेशन होत असतं त्याच्यामध्ये हे मायक्रोवेव्ज आपल्याला वापरता येतात. किंवा रडार जे आहे या रडार सिस्टीममध्ये या मायक्रोवेव्हचा वापर केला जातो. रिमोट सेन्सिंग याचा अर्थ दूरवरून जी फोटोग्राफी केली जाते उदाहरणार्थ ड्रोनच्या साह्यानं पृथ्वीच्या पृष्ठभागावरील काही फोटोग्राफी आपण करत असतो याला रिमोट सेन्सिंग असं म्हटलं जातं. या रिमोट सेन्सिंगमध्ये या मायक्रोवेव्हचा वापर केला जातो. इन मायक्रोवेव्ह ओव्हन्स फॉर कुकिंग. सर्वांना माहिती आहे ओव्हन हा जो प्रकार आहे कुकिंगमध्ये त्या ओव्हनमध्ये हे मायक्रोवेव्ज वापरून आपण काय करू शकतो अन्न शिजवू शकतो. त्याचबरोबर याचा पुढचा उपयोग आहे यूज इन स्टडी ऑफ ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर स्ट्रक्चर. जर ॲटमचं स्ट्रक्चर किंवा मॉलिक्युलचं स्ट्रक्चर अभ्यासायचं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा या मायक्रोवेव्हचा वापर आपण करत